दशक पहिला स्तवन नाम, समास पांचवा संतस्तवन नाम। श्रीराम समर्थ। आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी। आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान, की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो। जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अल्भ्य लाभ, त्यांची होये सुलभ, संत संगे करुनी। परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे, पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे। हा अल्भ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतसंगती। वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायास्य न पडे ठाय। परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे, पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही, कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही। जेथे परीक्षवंत ठकले, नांतरी डोळसची अंध जाले, पाहत असतांची चुकले, निज वस्तूसी। अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात। डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही, तेही चुकतात, म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात। हे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकाशय गवसेना, नेत्रांजनेही वसेना, दृष्टी पुढे। दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही। एवढेच नव्हे तर डोळ्यांत नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टी पुढे येत नाही। 16 कळी पूर्ण शशी, दाखवू शकेना वस्तुसी, तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखविना। 16 कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही। एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूच दाखवू शकत नाही। जया सूर्याचेनी प्रकाश, पूर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अणुरेणाधिक। कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अतिसूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो, तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो। चिरलेय वाळाग्र तेन्ही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, ते जयाचेनी साधकांसी प्राप्त होये। एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही। पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते। जेथे आक्षेप आटले, जेथे अप्रयत्न प्रस्तावले, जेथे अतर्क मंदावले, तर्किता निजवस्तुसी। आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात। प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात। वळे विवेकाची वेगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तांतडी, कामा नये। विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो, शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही। जो बोलकेपणे विशेष, सहस मुखांचा जो शेष, तोही सिणला निशेष। वस्तू न संगवे, शेषास सहस्त्र मुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही। वेदे प्रकाशिलेय सर्वही, वेदविरहित कान्ह्य नाह्य, तो वेद कोणासही दाखवू सकेना। वेदांत सर्व वस्तूंचे वर्णन आढळते, त्यांत ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते, पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही। तेची वस्तू संतसंग्य, स्वानुभवेय कळव लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवणू। अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दांत कसा बरे वर्णन करता येईल। विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची, संत सोय सांगती। मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे। अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल, त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात। वस्तुसी वर्णिलेय नवचे, त्यांची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही। ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही, त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही, कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही। संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत। संत हे परमानंदरूप असतात, सुखरूप असतात। एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते। संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत। संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात। संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र,
नांतरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात, अथवा जेथे पुण्यच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नांतरी बोलीजे माहेर, सायुज्य मुक्तीचे. संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संतप्राप्तीचा समय, सिद्धरूप. संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो. ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले. संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभवसंपन्न असतात. एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभवसंपन्न करून सोडतात. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयांचेनी हा ज्ञानविचार दिधला न वचे. संत अत्यंत सामर्थ्यसंपन्न व उदारवृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्यमुक्ती देणार नाही. जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत, सध्या आहेत व पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्यमुक्ती देऊ शकत नाहीत. जे त्रैलोकीय नाही अदान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. हे सायुज्यमुक्तीचे दान त्रैलोक्यात संत सज्जनांशिवाय कुणी देऊच शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, त्यांची जयांचेनी ओळे. परब्रह्म अंतर्य, जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतःकरणात प्रगट होते. ऐसी संतांची महिमा बोलीजे तितुकी उणी उपमा, जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होये. असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो. कंसात इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवननाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.